मी सुनीता बनसोड, शिल्पनिदेशक कॉस्मेटोलॉजी, डॉक्टर आनंदीबाई जोशी, गव्हर्नमेंट ITIA वुमन अकोला। आज आपण त्वचेचे प्रकार पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली त्वचा आहे सामान्य त्वचा आणि दुसरी त्वचा आहे कोरडी त्वचा। त्यानंतर तिसरी त्वचा आहे तेलकट त्वचा आणि चौथी त्वचा आहे मिश्र त्वचा आणि शेवटची त्वचा आहे संवेदनशील त्वचा। त्यामध्ये पहिली त्वचा आहे सामान्य त्वचा। सामान्य त्वचा म्हणजे ती त्वचा जी खूप तेलकट पण नसते आणि खूप कोरडी पण नसते, अशी ही सामान्य त्वचा आरामदायी आणि स्वच्छ व मऊ असते आणि कोणतीही अपूर्णता नसते। सामान्य त्वचेला विशेष काळजीची आवश्यकता नसते। सामान्य त्वचेचा उदाहरण म्हणजे लहान बाळाची त्वचा, ही एक अशी आदर्श त्वचा असते। आणि या त्वचेची वैशिष्ट्य म्हणजे सामान्य त्वचे तेलकट आणि कोरडे पॅच नसतात। सामान्य त्वचे सीबमचे संतुलन प्रमाणात असते। त्यानंतर सामान्य त्वचे रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होते। त्यानंतर आपण दुसरी त्वचा पाहणार आहोत, कोरडी त्वचा। त्वचेचे हायड्रेशन नियंत्रित न होणे म्हणजे कोरडी त्वचा। कोरड्या त्वचेमुळे चेहरा, छाती आणि शरीरावर कोरडेपणा येऊ शकतो। कोरड्या त्वचेची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात: त्वचा खवलेदार असणे, खाज सुटणे, खडबडीत होणे, त्वचा कोरडी आणि खवलेदार असू शकते। ही त्वचा तेलाच्या अभावामुळे कोरडी पडते। जास्त आपण सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे, दीर्घ आजारामुळे आणि वाढत्या वयामुळे ही त्वचा कोरडी पडते। त्यानंतरची त्वचा आहे तेलकट त्वचा। तैलग्रंथीमधून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्याचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक झाल्यामुळे त्वचा तेलकट होते। सीबमच्या अतिस्रावामुळे त्वचा तेलकट होते। तेलकट त्वचेची ही काही वैशिष्ट्ये आहेत: त्वचा चमकदार असते, त्वचेची छिद्रे दिसतात, T-झोन मध्ये त्वचा चमकदार दिसते। तेलकट त्वचेवर मुरूम, ब्लॅकहेड्स अशा प्रकारे निर्माण होऊ शकतात। आता तेलकट त्वचेची कारणे काय असू शकतात? होण्यामागे अनुवंशिक कारणे, ताणतणाव व हवेतील आर्द्रता। त्यानंतरची त्वचा आहे मिश्र त्वचा। मिश्र त्वचा म्हणजे चेहऱ्याचा काही भाग कोरडा असतो तर काही भाग तेलकट असतो, अशा त्वचेला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात। या त्वचेत दोन त्वचेचे प्रकार असतात। कॉम्बिनेशन स्किनची वैशिष्ट्ये: T-झोन मधील त्वचा, ज्यामध्ये कपाळ, हनोटी आणि नाक यांचा समावेश आहे, इतर भागांपेक्षा ती तेलकट असते। गाल बहुतेकदा कोरडे असतात। चेहऱ्याचे काही भाग कोरडे असतात तर काहींची त्वचा तेलकट असते। त्यानंतरची त्वचा आहे संवेदनशील त्वचा। आता संवेदनशील त्वचा म्हणजे अशी त्वचा जी सौंदर्य प्रसाधने वापरताना खाज सुटते, जळजळ होते। संवेदनशील त्वचा ही एक सामान्य समस्या आहे। संवेदनशील त्वचेची वैशिष्ट्ये: त्वचेवर जळजळ होणे, घर्षणामुळे पुरळ येणे, काही पदार्थांची ॲलर्जी असणे, त्वचेवर समस्या सुरू होताच चेहरा लालसर होतो आणि कोरडा पडतो। त्यानंतर आपण स्किनचे टाईप पाहिलेले आहेत। कोणकोणते? ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन। आणि त्यानंतर आपण ह्या ज्या 5 आपण हे बघितलेले आहेत त्वचेची प्रकार, 5 प्रकार आपण जे पाहिले आहेत। त्यानंतर आहे तो त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा। आपण आता त्वचा पाहिली आहे की ती कशी असते, तेलकट कशी असते, मिश्र कशी असते, कोरडी कशी असते, संवेदनशील कशी असते, परंतु आपण ती ओळखायची कशी? आपल्याला त्वचा ओळखणे फार महत्त्वाचं असते, कारण त्वचा ओळखल्याशिवाय आपण त्याची काळजी घेऊ शकत नाही, कुठल्या प्रकारचा आपण मेकअपही करू शकत नाही। त्यामुळे त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा? आता सामान्य त्वचा आहे, एक टिश्यू घ्या आणि तो चेहऱ्यावर घासा। जर टिश्यू ऑइल व ड्राय होत नसेल तर तुमची त्वचा सामान्य। नंतरची दुसरी त्वचा आहे कोरडी त्वचा। जर तुमच्या टिश्यूवर डेड स्किन येत असेल तर तुमची त्वचा कोरडी आहे। त्यानंतरची तिसरी त्वचा आहे तेलकट त्वचा। जर तुमच्या टिश्यूवर ऑइल दिसत असेल तर तुमच्या त्वचेचा प्रकार हा तेलकट आहे।
त्यानंतरची त्वचा आहे मिश्र त्वचा. नाक आणि कपाळावर जर तेल जमा होत असेल आणि बाकी ठिकाणी जर त्वचा ड्राय होत असेल तर तुमची त्वचा ही मिश्र त्वचा आहे. त्यानंतर शेवटची त्वचा संवेदनशील त्वचा. जर तुमच्या टिश्यूवर ड्राय फ्लेक्स येत असतील तर त्वचा लाल होत असेल तर तुमची स्किन संवेदनशील त्वचा आहे. अशा प्रकारे आपण स्किनचे 5 प्रकार पाहिले. सामान्य त्वचा, ड्राय त्वचा, ऑइली त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा, कॉम्बिनेशन त्वचा आणि ह्या त्वचा पाहिल्यानंतर आपण ती त्वचा कशी ओळखायची या संबंधीची माहिती आज आपण पाहिलेली आहे.